गुड इव्हनिंग. लक्ष द्या आदिती. आपला गेल्या वेळेस 7वा धडा चालू होता, कंटिन्यू चालू होता आपला. त्यातलं पेज नंबर 51 पर्यंत आपण कंप्लीट केलेलं होतं. पेज नंबर 52 चालू करूया आणि संपून टाकूया आज धडा. थोडा असेल तर, छोटासा असेल तर, मला वाटतं छोटासाच आहे, संपेल तो आज एका याच्यामध्ये संपेल. तेवढाच आहे ना धडा तुला? ठीक आहे. नोबेल मेटल म्हणजे काय? राजधातू. काय म्हटलं जातं त्याला? राजधातू. सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम, पॅलेडियम अँड रुहुडियम आर नोबल मेटल्स. काही धातू असे असतात, उदाहरणार्थ सोनं वगैरे किंवा सिल्वर, चांदी. त्याशिवाय प्लॅटिनम म्हणजे सोन्याचाच एक प्रकार, व्हाईट गोल्ड बोलतो आपण त्याला. पॅलेडियम, रोहिडियम, नोबेल मेटल्स. अशा प्रकारचे जे असतात ना, हे धातू हे नोबेल मेटल असतात. थोडंसं स्पीकर चालू आहे आमच्याकडे खाली, त्यामुळे आवाज येत राहणार. आज 15 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे उत्सव जोरात चालू आहे. ठीक आहे. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. ह्याला राजधातू असे म्हणतात. आणि जे 24 कॅरेटचं गोल्ड असतं हे अतिशय प्युअर मेटल असतं. प्युअर म्हणजे प्युअर गोल्ड म्हणतं. सोनं हे ॲक्च्युली जे प्युअर सोनं असतं ना, ते असं लवतं, असं वाकवलं तरी वागणार. आपल्या आता हातामध्ये जे सोनं आहे हे 23 कॅरेटचं आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉपर मिक्स करतात. समजलं? काय मिक्स करतात? कॉपर मिक्स करतात. त्यामुळे हा ताठरपणा येतो, याला असा टणकपणा आहे ना, तो येतो. पण प्युअर गोल्ड असतं ना, प्युअर गोल्ड हे असं वाकवलं तरी वाकेल एवढं. त्याला 24 कॅरेटचं गोल्ड असं म्हणतात. ते महाग असतं थोडंसं. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. काय बोललो मी? प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. ॲज अ रिझल्ट ऑर्नामेंट मेड फॉर अ प्युअर गोल्ड बेंड ऑर ब्रेक ड्यू टू अ प्रेशर्स. त्याला जास्त प्रेशर दिलं किंवा जास्त त्याला वाकवलं बिकवलं तर पटकन तुटू शकतं ते. Therefore, a goldsmith mixes a certain properties of copper, proportions of copper or silver. म्हणून त्याच्यामध्ये तांब किंवा चांदी मिक्स केली जाते. तांब किंवा चांदी मिक्स केली जाते. Therefore, goldsmiths mix it with certain proportions of copper or silver. Ornaments are made by 22 carats or gold with a still smaller create value. मग काय करतात? 22 कॅरेटचं सोनं घेतात किंवा 23 कॅरेटचं सोनं घेतात, जेणेकरून त्याच्यामध्ये चांदी 22 कॅरेटच्या मध्ये जास्त मिसळलेली असते. कारण का माहिती आहे? थोडंसं ते व्हाईट दिसतं, येलोइश दिसत नाही. आणि 23 कॅरेटचं असतं ते थोडंसं येलोइश दिसतं, त्याच्यामध्ये कॉपर मिक्स केलेलं असतं. त्याच्यावरती त्याची किंमत ठरते. व्हॅल्यू, क्रिएट अ व्हॅल्यू. त्याच्यावरती त्याची किंमत ठरवली जात असते. ओके. यूज ऑफ नोबल मेटल्स गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज टू प्रॉपर ऑर्नामेंट्स. आता याचा उपयोग काय? गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे दागिने बनवण्यासाठी वापरले जातात. सिल्वर यूज टू अ मेडिसिन्स. माहिती आहे तुम्हाला चांदी आहे ना, चांदी ही औषधांमध्ये पण टाकतात, कारण चांदी ही गुणकारी आहे. कधी कधी आपण ॲड बघतो, माहिती आहे तुम्हाला? आता हल्ली कोलगेट बिलगेट यासारख्या पदार्थांमध्ये पण चांदी हे केली जाते. बरोबर आहे. आपण काजू कतरी वगैरे खातो, माहिती आहे ना? काजू कतरी खातो, कधी कधी स्वीट्स, मिठाई वगैरे खातो. त्याच्यावरती असं पातळ असं चांदीचा पेपर लावतात. पातळ पेपर, अगदी टिश्यू पेपरपेक्षाही पातळ असतो. काजू कतरीवरती बघा असतो. मोस्ट ऑफ काजू कतरीवरती जो सिल्वर भाग असतो ना, ॲक्च्युली ती चांदी असते. म्हणून काजू कतरी ही महाग असते. समजलं? काजू कतरी किंवा बुंदीचे लाडू बिडू किंवा असे चांगल्या मोठ्या मोठ्या मिठाया असतात ना, ज्या महागड्या असतात, त्याच्यावरती चांदीचा पेपर लावला जातो. इट इज अ अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी, कारण याच्यामध्ये जीवाणू, विषाणू मारण्याची गुणधर्म असतात. शरीरामधले अँटीबायोटिक तयार करतात ते. गोल्ड अँड सिल्वर आर यूज टू मेक अ मेडल्स. गोल्डपासून, सिल्वरपासून मेडल्स सुद्धा तयार करतात. गोल्ड अँड सिल्वर असं यूज मिक्स इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस तयार करतात. समजलं? प्लॅटिनम, पॅलेडियम मेटल्स आर यूज ॲज अ कॅटलिस्ट. प्लॅटिनियम धातूचे पॅन्डल्स वगैरे गळ्यामध्ये घालायचे जे पॅन्डल्स पॅलेडियम म्हणतात, तर पॅलेडियम्स असं म्हणतात, ते सुद्धा तयार केले जातात. समजलं? प्युरिटी ऑफ गोल्ड, सोन्याची शुद्धता. वेन वी आस्क रेट ऑफ गोल्ड शॉप, इट इज
ऑलवेज डिफरंट. जेव्हा आपण सोनाराच्या दुकानात जातो आणि त्यावेळेस आपण त्याला सोन्याचा भाव विचारतो तेव्हा त्याचे भाव वेगवेगळे असतात. वाय इज इट इज असं का? गोल्ड इज अ नोबल मेटल, कारण सोने हा राजधातू आहे. 100% pure gold 24 carats. Pure gold is a soft, there is a ornaments prepare. Pure gold may break a bend due to pressures. Goldsmith add specific amount of copper and silver to prepare. Ornaments 22 carats gold is used. मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा आता खाली चार्ट दिलाय बघा. 24 कॅरेट मध्ये 100% गोल्ड असतं. 22 कॅरेट मध्ये 91.66 असतं. आपण 23 कॅरेट बोलतो पण 23 कॅरेटमध्ये ते ॲक्च्युली आपल्याला 22च देतात, 23 कॅरेट देत नाहीत. परंतु सांगतात आपल्याला 23 कॅरेट गोल्ड आहे, प्युअर गोल्ड आहे. 18 कॅरेटमध्ये 75% गोल्ड असतं. 14% गोल्ड आहे 58, म्हणजे 14 कॅरेटमध्ये 58% असतं. आणि 10 कॅरेटचं असतं ते 41% असतं. 10 कॅरेट म्हणजे तुमचं जवळजवळ चांदीचा प्रकार आला. समजलं? कॉरोशन्स gases is the air react with the metals. याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. राजधातू का म्हटलं जातं? कारण याच्यावरती हवेचा, बघा सोनं आता आम्ही घातले सोनं, याच्यावरती हवेचा काही परिणाम होतोय का? ना, आहे तसंच आहे. gases in their air react with the metals. Pressures of the moistures from metal compound is a the metal get affected by this process undergone what is called corrosions. कोणत्याही आज राजधातूंवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणजे काय? कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा रिॲक्शन्स होत नाही, कोणत्याही प्रकारच्या हवेचे रिॲक्शन्स होत नाही, कोणत्याही प्रकारचं ऑइल वगैरे टाकलं तर त्याचं रिॲक्शन्स होत नाही. बरं ना? बघा, डू यू नो देअर इज अ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इज अ सीज नियर द न्यूयॉर्क सिटी इन अमेरिका. अमेरिकेच्या जवळ जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, द ओरिजिनल सरफेस ऑफ देअर स्टॅच्यूज वॉज अ मेड ऑफ कॉपर. त्याचा जो वरचा पृष्ठभाग आहे ना तो चांदीचा बनवलेला आहे. बट नाव इट्स लुक ग्रीन, पण आता तो हिरवट वाटतोय. दिस इज बिकॉज ग्रीन कलर्ड कॉपर कार्बोनेट हॅज बीन अ फॉर्म रिॲक्शन्स कॉपर विथ द कार्बन डायऑक्साईड अँड मॉइश्चर्स ऑफ द एअर इन द एक्झाम्पल ऑफ कॉरोशन्स. म्हणजे क्षरण बोलतात ना, क्षरण. आज त्याच्यावरती पिवळट असा हिरवट असा थर जमलाय. आपल्या घरामध्ये तांब्याची भांडी जी असतात बघा, उदाहरणार्थ निरंजन म्हणा, ताम्हण, माहिती आहे ना ताम्हण, देवाला पूजेसाठी वापरतो. ताम्हण, पळी वगैरे, छोटीशी पळी असते, ते पेल्यासारखं असतं ते, त्याच्यावर सुद्धा हिरवट असा थर जमा झालेला असतो. का जमा झालेला असतो? त्याच्या मागचं कारण असं की बाहेरच्या हवेमधल्या मॉइश्चरचा, म्हणजे वातावरणातल्या दमटपणांचा आणि त्याशिवाय हवेचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि तो हिरवटपणा त्याला लागतो. समजलं? हिरवट तयार होतात. हे त्याचं झालेलं क्षरण असं म्हणतात. ऑलॉय होमोजिनियस मिक्सचर्स टू ऑर मोर मेटल्स इज अ होमोजियस मिक्सचर्स मेटल with the non-metals is called alloy. Alloy are made of mixturing consistence elements is or pure per requirement. For example, the stainless steel utensils are used at home are made to alloy iron with carbon. Alloy म्हणजे काय? मिश्र धातू. दोन धातूंचा रस एकत्र करून ज्याच्यापासून तयार केलं जातं अशा प्रकारचं अलॉय म्हणजे पोलादी गुणधर्म. उदाहरणार्थ स्टेनलेस स्टील, आपल्या घरामध्ये जे आपण स्टेनलेस स्टील वापरलं जातं याच्यामध्ये कार्बन, पोलाद बोलतात त्याला, पोलाद, लोह आणि कार्बन याचं मिश्रण असतं. समजलं? आयरन विथ कार्बन, कॅल्शियम अँड निकेल विथ अलॉय ब्रॉन्झ फॉर्म बाय द कॉपर अँड टीन. इथे आज आपला हा धडा संपलाय. ठीक आहे, याची प्रश्नांची उत्तरं वगैरे लिहिण्याचा प्रयत्न कर. ओके, मिश्र धातू असतात हे सगळे. आज आपल्या घरामध्ये जे वापरतो ती